आज आम्ही पांढरकवडा येथे प्रकल्प ऑफिसला भेट दिली आहे. साहेबांना निवेदन दिलं. गेल्या 1 वर्षापासून मुलांच्या डीबीटी रडकलेल्या आहे. तरी या डीबीटीची पूर्तता हे शासन करत नाही आणि डिपार्टमेंटला निवेदन दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी वेगवेगळे उत्तर देतो. आता आमचे भेटणे माननीय डोंगरे साहेबांसोबत झाले. डोंगरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की ज्यांचे अप्रुव्हल आहे, कोणाच्या त्रुट्या आहे, त्यांनी बाबूकडून त्रुट्या पूर्ण करून घ्याव्या आणि ज्यांची त्रुटी पूर्ण झाली तर त्यांचे पैसे पडेल एखादी हप्त्यात. आणि आम्ही सुद्धा साहेबांना सांगितलं की या एका हप्त्यामध्ये जर डीबीटी जमा झाली नाही तर आम्ही याच ठिकाणी पुढल्या हप्त्यामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत. तसेच उपोषणासोबत सर्व विद्यार्थी मित्र तसेच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आलेले आहे. हे पालक सुद्धा उपोषणाला बसायची तयारी ठेवत आहे. आमच्या विद्यार्थी मैत्रिणींची आज मानसिकता राहिलेली नाही, कारण विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पैसे जमा करावे लागले, स्कॉलरशिप जमा झाली नाही, डीबीटी आली नाही. त्यामुळे विद्यार्थी या डीबीटी पासून वंचित राहिले आणि काही लोकांचे लग्न झाले, काही लोक शिक्षणापासून वंचित राहिले. तर मुळात या सरकारचं कामच आहे की विद्यार्थी हा वंचित राहिला पाहिजे. हे शासन विद्यार्थ्यासाठी काम करत नाही असं इथं आपल्याला दिसून येते. परंतु आता प्रशासनाकडे आपली अपेक्षा आहे की डोंगरे सर आपलं काम करतील. परंतु काम न झाल्यास पुढल्या हप्त्यामध्ये आपण इथेच उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद.